नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मृदुंगाची थाप बनी देही माझ्या विठुमाय बाप टाळची पळ्यांच्या संग विठुनामात दंग नाद नभी उधळला। नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आता आमच्या पंढरपूरमध्ये गरम पालखी आली आहे, तसेच कालच्या दिवशी माऊलीचा पण पालखी आला। तसेच जवळपास 18 ते 20 लाख वारकरी यावेळी आमचे सोलापूरमध्ये त्यांचे आगमन सुरू आहे। आम्ही प्रत्येक वारकऱ्यांना सर्व प्रकारची सोयी सुविधा प्राप्त होईल यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत। आम्ही जवळपास 4 ते 5 हजार मोबाईल टॉयलेट उभे केले आहे। फीडिंग पॉइंट्स आहे टँकर भरण्यासाठी। प्रत्येक फीडिंग पॉइंटचे आम्ही शुद्धीकरण केलं आहे, ओटी टेस्ट करून घेत आहे। 65 एकरला स्वच्छ केलं आहे। वालवांटवर पत्रा शेडला प्रत्येक ठिकाणी आमचे पूर्ण 8 तास मध्ये 24 तास 8 तासच्या शिफ्ट मध्ये आमचे सफाई सुपरवायझर त्या ठिकाणी तैनात आहेत। मी सर्व प्रकारच्या काळजी करत आहोत। जे वारकरी आमच्याकडे येत आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीचा अनुभव झाला पाहिजे। माझी या ठिकाणी येणारे सर्व वारकऱ्यांना एवढीच विनंती आहे की आपण पण खूप स्वच्छता ठेवावी। वेगवेगळे जगा जे आम्ही मोबाईल टॉयलेट उभे केले त्याचे वापर करायचे, ओपन डेफिकेशन करायचे नाही। तर ते जे आम्ही पाणीचा व्यवस्था केला आहे ते एकदम शुद्ध पाणी आहे। आपल्यासाठी आम्ही 15 लाख पाण्याच्या बॉटल पण यावेळी आम्ही प्रत्येक वारकऱ्याला 1-1 लिटर पाण्याच्या बॉटल देणार आणि त्यासाठी आम्ही संकलन केंद्र ठेवलं आहे। डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ठेवले आहेत, त्यामध्येच प्लास्टिक बॉटल टाकायचे। तसेच आम्ही जे महिला वारकरी आहेत ते आंघोळ करण्यानंतर कपडे बदलण्यासाठी आम्ही चेंजिंग रूम्स आम्ही उभे केले आहे, त्याचा वापर करायचे। त्याच्या युरिन किंवा लघु करण्यासाठी तो वापर नाही करायचा। आता मला असा अनुभव आला आहे की ते युरिनेशन साठी किंवा टॉयलेट म्हणून ते वापर होत आहे। चेंजिंग रूम आम्ही तयार केला आहे, सायनेज पण लावला आहे, फलक पण लावला आहे। तसेच टॉयलेट जाताना फ्लश करायचे, सगळे जे स्वच्छता ठेवण्याबद्दल जे विषय आहे ते सगळे ठेवावे। आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत। आम्ही 2 महिन्यापासून आमच्या पूर्ण यंत्रणा जे वारकरी आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीचा अनुभव आला पाहिजे। 2024ची आषाढी वारी आहे, निर्मल वारी म्हणून ते आठवण असेल, यासाठी आमचा प्रयत्न आहे। माझ्या जिल्हाधिकारी म्हणून सर्व वारकऱ्यांना हीच विनंती आहे की आपण सुद्धा स्वच्छता ठेवावे। धन्यवाद। खांदी पताका घेऊनी वारी माळ तुळशीची शोभे रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या येतो भीट पायी तुझ्या सेवा। याड लागल
वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रघुमाई हे भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी. ये ग रघुमाई हे भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलाने. नमस्कार. भक्तिसागर 65 एकर या ठिकाणी दरवर्षी आषाढी, कार्तिकी आणि चैत्री मागे याकरता विविध गावातून, विविध जिल्ह्यातून दिंड्या येत असतात. याकरता वारकऱ्यांकरता भजन, कीर्तन व इतर अनुषंगिक जी धार्मिक किंवा सांस्कृतिक त्यांचे जे कार्य असतील याकरता नगरपालिकेकरता विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जातात. याच्यामध्ये इथे राहण्यायोग्य सपाटीकरण करता येईल, मुर्मीकरण करता येईल, इथे त्यांना शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देता येईल, विद्युत व्यवस्था करता येईल, शौचालयाची सोय करता येईल. साधारण 500पर्यंत प्लॉट आहेत, साधारण 497 आकडा आहे आणि शौचालय एक 1,500पर्यंत आपण शौचालय पुरवठा करण्याची तयारी सुरू केलेली आहे. या ठिकाणी दैनंदिन जो कचरा गोळा होणार आहे हा डेली कचरा गोळा करण्यात येईल. भाविक मंडळी ज्या पद्धतीने इथे महाप्रसाद असेल किंवा त्यांची भोजनाची व्यवस्था असेल यांचा दैनंदिन कचरा आपण विल्हेवाट लावण्याची इथं तयारी केलेली आहे. तसेच मच्छरचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता अँटी मॉस्किटो स्प्रिंग आणि फॉगिंग अशा देखील इथे आपण व्यवस्था करत आहोत. माननीय SP साहेब, माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकांदरम्यान माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी चेंगराचेंगरी होणार नाही किंवा कुठली जीवितहानी होणार नाही या दृष्टीने पोलीस प्रशासन कार्यरत आहेत. आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला. चलग येणाऱ्या भाविकांची सेवा करण्यासाठी, सेवा सुविधा देण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, विभाग प्रमुख या ठिकाणी आतुर असतात. येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा सुविधा असताना राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सर्व मंत्रिमंडळ, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी साहेब, प्रांत साहेब व मुख्याधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगर परिषदेची सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आहे. येणाऱ्या वारकऱ्यांना वाखरी पालखीतळ असेल, 65 एकर असेल, पत्राशेड असेल, वाळवंट असेल, या ठिकाणी पिण्याची पाण्यासारखी व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था, स्वच्छता, वीज व्यवस्था या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी आमची सर्व टीम तयार आहे. पंढरपूर म्हणलं की पांडुरंगाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी. अनेक लाखो भाविक देश विदेशातनं या पंढरपूरला भेट देत असतात आणि या पंढरीच्या नगरीमध्ये भजन, कीर्तन या नाद घुमत असतो. हा नाद संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वजण करत असतात. ही भक्ती महिमा ही पंढरपूरमध्ये कायम असते आणि ही महिमा सगळ्या देशात पोहोचावी, कानाकोपऱ्यात पोहोचावी. म्हणून त्यासाठी लाखो भाविक या पंढरपूरमध्ये दाखल होत असताना त्यांची सेवा करण्याची संधी आमच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना मिळत असते. आम्ही आतुर आहोत आपल्या सेवा करण्यासाठी, कारण ही वारी नुसती पांडुरंगाची वारी नाही तर स्वच्छतेची सुद्धा वारी आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून वाट पाहतोय आपण या लाखोच्या संख्येने सामील होऊ. पांडुरंगाच्या या पंढरी नगरीत आपण सर्वजण सामील होऊया एवढी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. आपण या, आम्ही वाट पाहतो. जय जय राम कृष्ण हरी. शेकडो वर्षांच्या वारीची परंपरा याही वर्षी यशस्वी ठरवण्यासाठी पंढरपूर नगरपालिका गेल्या 1.5 महिन्यापासून अहोरात्र झटून काम करते आहे. आपल्या सेवेसाठी स्वच्छतेचे काम करते आहे. आपल्या सेवेसाठी विद्युत पुरवठा अखंडित राहावा यासाठी गेल्या 1.5 महिन्यापासून कष्ट करीत आहे. आपल्याला पिण्याच्या पाण्याची चांगल्या पद्धतीनं सोय व्हावी यासाठीही नगरपालिका प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर
गटार सफाई, नाले सफाई, त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून ठिकठिकाणची स्वच्छता या ठिकाणी केली जात आहे. वारीमध्ये येणाऱ्या मायमाऊल्यांसाठी, आबालवृद्धांसाठी आरोग्याच्या मोफत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहे. ठिकठिकाणी पिण्यासाठी स्वच्छ अशा पाण्याची सुविधा नगरपालिका प्रशासनाने केलेली आहे. आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या वाहतुकीचे नियोजन पोलीस प्रशासन अत्यंत तळमळीनं करते आहे. ही वारी आनंदाची घडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाच्या वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करा. पार्किंगच्या ठिकाणीच आपल्या गाड्या पार्किंगमध्ये लावा. रस्त्याच्या एका बाजूने चालून सहकार्य करा. प्लास्टिकचा शक्य तितका वापर टाळावा आणि आपण स्वच्छतेचं पालन करून नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं. सार्वजनिक ठिकाणी नगरपालिकेने ठेवलेल्या वेगवेगळ्या शौचालयांचा वापर करा आणि दुर्गंधी टाळा. आरोग्य जोपासा. ही वारी आनंदाची ठरण्यासाठी वारकरी बंधू भगिनींनी मनापासून सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना करण्यात येत आहे. सर्वांनी सहकार्य करावं हीच विनंती. पंढरीची वारी आहे माझ्या घरी असं अभिमानानं सांगावं लागावं. असे सुमारे 800 वर्षांची ही वारीची परंपरा पुढे नेण्याचं काम आपण करूयात. धन्यवाद. जय हरी माऊली. आषाढी वारी 2024साठी 65 एकर येथे भाविकांसाठी नगरपालिकेने सर्व रोड तयार करण्याचे काम किंवा जिथं चिखल होऊ नये पावसापासून त्याच्यासाठी मुरमीकरणाचं काम, टॉयलेटचे काम, नळ कोंडाळे यांची सर्व सुविधा नगरपालिकेच्या वतीनं केली जाते. तरी इथं जास्तीत जास्त भाविकांना त्याचा फायदा होतो आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व टॉयलेटची व्यवस्था असेल, सर्व स्वच्छतेची व्यवस्था असेल ही चांगल्या प्रकारे नगरपालिकेमार्फत करत असतो आणि वारकऱ्यांना कमीत कमी म्हणजे ह्याच्यासाठी त्रास होऊ नये यासाठी नगर परिषद कायमस्वरूपी ही तत्परतेने काम करत आहे. नमस्कार, मी राजकुमार अंगदराव काळे, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता, पंढरपूर नगर परिषद. आषाढी वारी 2024 सोहळ्यानिमित्त शहरास सद्यस्थितीमध्ये दररोज पाणी पुरवठा करण्याचे नियोजन चालू आहे. तसेच प्रदक्षिणा मार्ग येथे दिवसातून 2 वेळेस पाणी पुरवठा केला जाईल. शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी 35 ते 40 MLD एवढा पाणी पुरवठा सद्यस्थितीमध्ये केला जात असतो. माननीय मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव व प्रशासक माननीय इथापे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सद्यस्थितीमध्ये जे काही आपले वारकरी येत आहेत त्यांच्या नियोजनासाठी 50 टँकरचे अतिरिक्त नियोजन नगर परिषदेमार्फत करण्यात येत आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांना पिण्याचे पाणी व्यवस्था करण्यासाठी भक्तिसागर 65 एकर, वाखरी, दर्शन रांग तसेच नदीपात्रामध्ये नगर परिषदेमार्फत त्यांना पाण्याची व्यवस्था व्यवस्थित ही करण्यात आलेली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ व निर्जंतुक पाणी पुरवठा करण्यासाठी माननीय मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद पाणी पुरवठा विभाग सुसज्ज आहे. बाप आणि आई, बाप आणि आई माझी. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची, साथ आमची.